तर आपण विधिमंडळाच्या कामकाजाकडे आता काही वेळामध्ये जाणार आहोत। मात्र विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आता सत्ताधाऱ्यांनीच केलेलं हे आपण आंदोलन पाहतोय, घोषणाबाजी पाहतोय। तर कम ऑन किल मी अशा आशयाचे हे बोर्ड्स त्यांच्या हातामध्ये दिसतात आणि यामध्ये त्रिभाषा सूत्राविषयीचा मजकूर लिहिलेला आहे। तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये यावेळी कुठला मुद्दा नेमका गाजतोय बघणं महत्त्वाचं आहे। खरं तर विरोधक नेहमीच पायऱ्यांवर आंदोलन करताना आपण पाहत असतो। आज सत्ताधाऱ्यांनी आधीपासूनच खरं तर महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आधी सभागृहामध्ये आता एंट्री केली आहे। त्यामुळे आता विरोधकांची घोषणाबाजी काही वेळानंतर या ठिकाणी सुरू होईल। मात्र आज सत्ताधाऱ्यांमधलेच हे आमदार आहेत जे घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि उद्धव ठाकरे यांनी कम ऑन किल मी अशी जी घोषणा वर्धापन दिनाच्या दिवशी केलेली होती तो बोर्ड हातात धरलेला यामध्ये भरत गोगावले दिसतात, किंबहुना सर्व शिवसेनेचे हे सगळे आमदार दिसतात। होय त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकारलं, कम ऑन किल मी अशा प्रकारे घोषणा यावर लिहिलेल्या आहेत आणि घोषणाबाजी सुद्धा जोरदार सुरू आहे। तर हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे मंत्री शिवसेनेचे आमदार काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं आणि शिवसेनेचे हेच ते आमदार आहेत। आज त्यांनी त्यांच्या हातामध्ये बोर्ड्स घेतलेले दिसतात आणि त्यावर मजकूर लिहिलेला आहे, होय त्रिभाषा सूत्र आम्हीच स्वीकारलं, कम ऑन किल मी अशा प्रकारे डिवचण्याचा हा प्रयत्न युबीटीला करण्यात आलेला आहे। यावर आता युबीटीच्या आमदारांचं काय नेमकं म्हणणं असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही आंदोलन करत आहात मराठी भाषेच्या विरोधात कालचा जो निर्णय झाला आणि जे काही नौटंकी करत होते त्याबद्दलची हे होतं की जेणेकरून वस्तुस्थिती आहे की आम्ही मराठीच्या सोबत मराठी भाषेच्या आणि सगळं आहे आणि काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जो काय निर्णय घेतलेला आहे तो या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेला आहे आणि ज्यांनी चुकीचं करत होते त्याबद्दल आजचा हा धिक्कार। हे घाबरणारं सरकार नाही आणि कोणालाही घाबरत नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे आम्ही चांगलं काम करतोय, त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही आणि जिथे कुठे काय अडचणी आहे तिथं कालचा मार्ग काढलेला आहे आणि त्याच्यावरती ठोस निर्णय आता आमचे तिन्ही नेते बसून थोड्याच दिवसामध्ये घेतील, त्यामुळे काळजी करू करतील। त्याच्यावरती आता नवीन ज्या वेळेला आवाज नेमलेला आहे त्यामुळे तोही मार्ग काढताय, त्यामुळे काळजी करू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर हिंदी भाषा मुद्द्यावरून भरत गोगावले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर ही गेल्या काही दिवसांमध्ये जी नोटंकी सुरू होती आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर हा प्रहार केलेला आहे, जी नोटंकी सुरू होती त्याला हे दिलेलं उत्तर असं म्हटलंय। तर यावर मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय जाहीर केलेला आहे या संदर्भात लवकरच काहीतरी ठोस वेगळा निर्णय निघेल असं त्यांनी सांगितलं। तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आमदारांनीच अशा प्रकारे त्रिभाषा सूत्री आम्ही स्वीकारली, कम ऑन किल मी अशा आशयाचे हे सगळे मजकूर लिहिलेले होते, मजकूर घेतलेले बोर्ड्स घेतलेले होते। त्यामुळे युबीटीला हा एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे।